मध्ये मंत्री अशोक उईके आणि जिरवाळ हे सध्या पुण्याच्या मांजरीतील विद्यार्थ्यांच्या उपोषण स्थळाला त्यांनी भेट दिलेली आहे। आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवरती आज तोडगा निघालेला नाही। आदिवासींच्या 12,500 पदांच्या भरतीसह 14 मागण्यांवर आज ठोस निर्णय झालेला आहे। मंत्र्यांनी विद्यार्थ्यांकडे 2 दिवसांची मुदत मागितलेली आहे। उपोषण मागे घेण्याची आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी विनंती केली, मात्र विद्यार्थी अजूनही आंदोलनावर ठाम असल्याचं पाहायला मिळतं। आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवरती आज तोडगा निघालेला नाही। जवळपास 5 ते 6 तासांच्या वर बैठक जी आहे ती विद्यार्थी शिष्टमंडळासोबत मंत्र्यांच्या शिष्टमंडळाची झाली। साहेब, याचे असेच अनेक जे मोठे प्रश्न असतात त्याच्यासाठी रातोरात जीआर निघतात। रातोरात जीआर निघतात। तुम्ही म्हणताय विद्यार्थ्यांची प्रकृती एकदम गंभीर झालेली आहे, चिंताजनक आहे, तर मग याच्यासाठी रातोरात जीआर का नाही काढत? अरे 14 दिवस लागले। जर जेवण आंदोलन केलं तर किती दिवसात? हिरवळ साहेब तुम्ही काय बोलतात? मंत्री महोदय निघतात, मंत्री महोदय तुम्ही समर्थन करता का जेवण आंदोलन करायचं? समर्थन म्हणजे अनेक तुम्ही जेवण आंदोलनाचं आंदोलन 14 दिवस तुम्ही कुठे होते? 14 दिवस का नाही आले? मी समजा स्वारी जेवून आंदोलन वर्ष पण उपाशी आंदोलन केलं 14 हो साहेब, हिरवळ साहेब उड्या मारल्या होत्या या सगळ्या आंदोलनासाठी, आता का बरं तुम्ही आक्रमक होत नाही? तर आझाद मैदान, शिवाजी पार्क मैदान, वर्षा बंगल्या पुढेच आंदोलन करणार असं मनोज जरांगेंनी म्हटलंय। जिथे रोड दिसेल तिथे आंदोलन करणार असं मनोज जरांगेंनी म्हटलंय। रेल्वेही धावू देणार नाही, विमानही उडू देणार नाही असं जरांगेंनी म्हटलेलं आहे। दादागिरी करायची नाही। आम्ही आझाद मैदानला करणार, शिवाजी पार्कला करणार, वर्षा पुढे बी करणार, सगळ्या दुनियात करणार आम्ही। हा, कुठं जिथं आम्हाला रोड दिसणार आम्ही तिथं करणार। तू काय करणार तर बघू त्या टायमाला। आम्ही मग रेल्वे बी नाही फिरून देणार, तुमच्या विमानं नाही उडून देणार। हा, सगळ्या रेल्वे पटऱ्या उखडून टाकीत असतात, मग आम्ही विमानतळ उखडून टाकीत असतो। होऊ दिस तुला, तू माझंच उतरायचंच ना एकदा। आम्ही सज्ज होणार आहेत। मग जरांगेंनी उपोषण करणं योग्य आहे असं अंबादास दानवेंनी म्हटलंय। सरकारनं आश्वासन दिलं होतं, त्याचं काय झालं असा प्रश्न देखील अंबादास दानवेंनी विचारलाय। मराठा समाजाची फसवणूक का करता, दानवेंनी सरकारला सवाल उपस्थित केला। काहीच हरकत नाही, कारण जे सरकारने, मला आठवतं मागच्या सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला आंदोलन सुरू झालं होतं ना, आता पुन्हा सप्टेंबर उजाड येतोय 2-4 दिवसात, आणि अजूनही ही जी आश्वासनं सरकारने दिली होती याचं काय पूर्ण झालं? तर याचं काहीच पूर्ण झालेलं अजूनही दिसत नाही। आणि म्हणून खऱ्या अर्थानं एक तर मराठा समाजाला आरक्षण द्यायचं तर द्यावं, नाही तर नाही देणार असं सांगा। उगाच फसवणुकी बंद करावी असं वाटतं। असं मत जरांगे पाटलांचं आहे, मला वाटतं समस्त मराठा बांधवांचं। एकदा नाही मिळालं तर मग काहीतरी वेगळी पावलं उचलता येईल ना। सगळे सोयरे काय झालं, कोणी नाव पण घेत नाही आता त्या विषयाचं। विखेंनी ओबीसी प्रमाणपत्रांचा लाभ घेतलाय। लक्ष्मण हाकेंचा आरोप, ओबीसी आरक्षण कसं टिकेल हे मुख्यमंत्र्यांनी सांगावं असं हाकेंनी म्हटलेलं आहे। खरं तर तुम्ही म्हणताय की मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ओबीसीचं प्रमाणपत्र काढून त्याच्यावर पद उभवलं, नेमकं तो किस्सा काय? माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, आपल्या मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री, मराठा समाज आरक्षण सब कमिटीचे अध्यक्ष यांच्या घरामध्ये ओबीसीचं प्रमाणपत्र आहे की नाही तुम्ही आम्हाला सांगा। त्याचा लाभ त्यांनी घेतला की नाही सांगा। आणि मग जर विखे पाटील जर ओबीसीच्या आरक्षणात आले असतील तर गावगाड्यातली आम्ही छोटी छोटी माणसं कुठे जाईल? मुख्यमंत्री महोदय, कसं राहिले ओबीसीचं आरक्षण तुम्ही आम्हाला सांगा।